आपल्या श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिक्षा प्रकल्पाअंतर्गत आपण दुर्गम भागामध्ये मुलांना दप्तर वाटत असतो। हे दप्तर वाटत असताना त्या दप्तराची आत्मकहाणी मला लिहावीशी वाटली आणि त्याच्यावर सुचलेलं मी ते काव्य लिहिलं। ते मी काव्य आज तुम्हाला वाचून दाखवतो। दप्तराची आत्मकहाणी। संपले शिशुत्व होत बाल, मीच झालो तुझा सांभाळ। आई म्हणे शिकवीन तुला, मी पाठीवर घेतला भार। पहिली ओळख अक्षरांची माझ्याच कुशीत शब्द वसे। आई बाबा गोड उच्चार, माझ्या ओझ्यात अर्थ वसे। इवलेसे ते हात तुझे, कोवळी पाठ देह नाजूक। तरी अभिमान मिरवितो, मी तुझ्या पहिला साथी नेक। कधी जड झालो ओझ्याने, कधी टोचली ती वेदना। तरी नातं तुटलं नाही, गोडच राहिली भावना। हसू रडू स्वप्न तुझी, कप्प्यात ठेवली मी जपून। निरागस त्या बालमनात, मीच भरली आशा निरखून। पावसात भिजलो तुझ्या सवे, उन्हात तापलो मुकाट्याने। तरी चालत राहिलो संगती, प्रत्येक वाटे प्रत्येक क्षणे। शाळा कॉलेज सरत गेले, रूप माझे बदलत गेले। दप्तर झालो बॅगही झालो, काम मात्र तेच राहून गेले। मोठेपणी ऑफिसची बॅग, कधी प्रवासाची साथ धरली। हातात पाठीवर खांद्यावर, मीच तुझी वाट सोबत केली। शिशुवर्ग ते शाळा कॉलेज ऑफिसपर्यंत आलो साथ। सारे जरी बदलत गेले, मीन सोडली तुझी पाठ। अखेरीसही वाटेवरती, तुझ्याच संगती राहीन मी। सगळे गेले तरी सांग मित्रा, अखेरपर्यंत तू माझा तुझाच मी। सगळे गेले तरी सांग मित्रा, अखेरपर्यंत तू माझा तुझाच मी। सुस्वागतम सुस्वागतम। आज रायगड जिल्हा परिषद शाळा करवलीवाडी येथे आज आपण पाहतो आहोत की आपल्यासमोर दोन व्यक्ती बसलेले आहेत। ते दोन व्यक्ती म्हणजे या ठिकाणी श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्या ठिकाणाहून आलेले आदरणीय श्री जाधव सर, त्याचबरोबर त्यांच्या समवेत असलेले आदरणीय श्री सांगळे सर। यांचा परिचय द्यायचा म्हणजे जाधव सर हे गेली 27 वर्ष या जनसेवा म्हणा किंवा लोकसेवा म्हणा यासाठी कार्य करत आहेत आणि त्याआधी ते पोलीस दलामध्येही कार्यरत होते आणि एअरफोर्समध्ये सुद्धा कार्यरत होते। परंतु या ठिकाणी समाजसेवेची धुरा सांभाळत ते आज इथपर्यंत आपल्या शाळेमध्ये पोहोचलेले आहे। त्यामुळे प्रथमतः मी त्यांचं स्वागत करते। ईशकृपेने सुयोग आला म्हणून आपण येथे आले आणि आपल्या पदचरणाने आमचे करवलीवाडीचे हे आजचे प्रांगण पावन झाले। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। थँक्यू। आज आपण म्हणतो की आपण कोणत्याही कार्याची सुरुवात ही पूजनाने करतो। या ठिकाणी नक्कीच उद्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि आज आम्ही या ठिकाणी दोन सावित्रीबाई जयंती उद्या पण बनणार आहोत, पण आज आपल्यासाठी खास इथे बनवून आणलेले आहे आणि नक्कीच त्यांना वंदन करून मी गणेशाची पूजा करण्यासाठी मी आदरणीय जाधव सर आणि सांगळे सर यांना बोलावते। नेहा उभी राहता तिथे या, सावित्रीबाई या, दोघी या। मी फूल वाहून गणेशाची पूजा करावी अशी विनंती करते। मी आता मंत्र म्हणतो, हा मग तुम्ही काय करायचं, फुल व्हायचं। ओम वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम भद्रं कर्णविष्णुयां देवा भद्रं पश्यमाक्षभिर्यत्रा स्थिररङ्गस्तुष्टमस्तनुभिर्वेशं देवहितं यदायु। ओम स्वस्ति न इंद्रो दशवा स्वस्ति न पुष्य विश्वेदा स्वस्ति नस्ताक्षररिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती। अतिशय सुंदर अशा या भावपूर्ण वातावरणामध्ये आपण गणपती बाप्पाचे आशीर्वाद तर घेतलेच,
परंतु या ठिकाणी या आशीर्वादाबरोबरच सुंदर असं एक छोटेखानी मी स्वागत समारंभ करू इच्छिते आपलं. कारण आपण इथपर्यंत या रस्त्यातून पोचून आमच्या या शाळेपर्यंत पोहोचलेलो आहे. यानंतर मला वाटतं 2च मिनिटात आमच्या शाळेची मी तुम्हाला एक परिचय करून देतो. आमची रायगड जिल्हा परिषद शाळा करवलीवाडी ही पूर्णतः शाळा आदिवासी आहे. म्हणजे ठाकूर समाजाची लोक या ठिकाणी राहतात. या ठिकाणी ठाकूर समाजाची फक्त 20 ते 22 घरं आहेत आणि यामधली जवळजवळ एक 60% मुलं ह्या शाळेमध्ये आहेत. आत्ता सध्या मी आले तेव्हा 100% ठाकूर समाजाचीच मुलं होती. परंतु या 3 वर्षामध्ये आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी पाहिलं की ह्या शाळेमध्ये आमचा मुलगा शिष्यवृत्तीमध्ये पूर्ण तालुक्यामध्ये इंग्रजी आणि मराठी माध्यमामध्ये पहिला आलेला आहे माझा. त्याचप्रमाणे केंद्र सरकारतर्फे घेतली जाणारी नवोदय परीक्षा ज्यामध्ये मुलाचं 12वी पर्यंतचं शिक्षण मोफत होतं रायगडमध्ये माणगाव येथे, त्यामध्येही 2 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तिथे शिक्षण घेत आहेत. आणि जी केंद्राकडून सैनिकी स्कूल परीक्षा होते तिथेही 2 मुलांचे नंबर आतापर्यंत लागलेले आहेत. तर हे सगळं पाहून या ठिकाणी हरिग्राम मधल्या पालकांनी आपल्या मुलांना इथे टाकलेलं आहे. त्या ठिकाणी चाळ आहे पुढे रस्त्यावर, तिथे इंग्लिश मिडियम मधली जाणाऱ्या पालकांच्या लक्षात आलं की आमच्या बाजूच्या रूम मधला जाणारा वाडीतला मुलगा आणि आमच्या मुलांमध्ये काय फरक आणि कुठे चढ उतार आहे. अशी मुलं आमच्याकडे आली आणि आता माझा 36 पट आहे आणि या 36 पटाच्या या छोट्याशा वाडीच्या डोंगराच्या कुशीत असलेल्या माझ्या शाळेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्षी स्वागत करते. आणि मला वाटतं आपण या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. तुमच्या शाळेमध्ये येऊन मला खूप आनंद झाला, कारण इतक्या दुर्गम भागामध्ये ही शाळा आहे आणि तुम्हाला तुमच्या नशिबाने इतक्या चांगल्या मॅडम लाभलेल्या आहेत. तुम्हाला आपल्या मनापासून तुमची केअर घेतात, तुम्हाला शिकवतात, तुमची काळजी करतात, तुमच्यासाठी काय काय मिळून तुम्हाला देता येईल हे बघतात. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या वतीने, आमच्या सगळ्यांच्या वतीने पहिलं मॅडमचं मी आभार मानून त्यांचं गुणगान करावं. हे जेवढं करावं तेवढं कमीच आहे, कारण अशा शाळेमध्ये शिकवणं आणि अशा शाळेमध्ये इतकी सुधारणा करणं हे ऐऱ्यागैऱ्याचं काम नाही. जी मुलं अभ्यास करतात आणि जी मुलं अभ्यास करण्यासाठी आपला पूर्ण वेळ देतात, मस्ती करत नाहीत, खेळतात परंतु अभ्यास करतात, अशीच मुलं पुढे जातात. आणि जी मुलं अभ्यास करणार नाही किंवा मुली अभ्यास करणार नाही त्यांना मग तुमचे आईवडील कसे मेहनत करतात बघितलं ना. किती मेहनत करावी लागते त्यांना, किती कष्ट करावे लागतात. लोकांच्या घरी जाऊन काम करावं लागतं, शेतात काम करावं लागतं. सकाळी जातात ते रात्री येतात आणि ज्यांना काम मिळत नाही ते दारू पिऊन गावामध्ये फिरतात. असे बघितले असतात ना तुम्ही लोक. मग आपल्याला तसं बनायचं आहे का? तुम्हाला काय काय बनायचं आहे मी सांगितलं. डॉक्टर, इंजिनियर, पायलट आणि काय शिप कॅप्टन असे मोठे मोठे हुद्दे बनायचं का नाही. सायंटिस्ट बनायचं, शोध लावायचं. तुम्ही पाहिलं का अब्दुल कलाम साहेबांचं नाव ऐकलं आहे का तुम्ही? हां, कोण होते माहिती आहे का तुम्हाला? एक मोठे सायंटिस्ट होते अब्दुल कलाम, आपले राष्ट्राध्यक्ष होते, राष्ट्रपती होते. ते पण असे गरिबीतून शिकलेले होते आणि त्यांनी मोठे मोठे आपलं हे जे आता सायन्स आहे ना, रॉकेट, चंद्रावरती चंद्रयान जातं माहिती आहे ना. मग ते तसले रॉकेटचा शोध कोणी लावला? अब्दुल कलाम साहेबांनी लावला, माहिती आहे ना. मग गरीब माणसंसुद्धा मोठी होऊ शकतात. काय होऊ शकतात? मोठी होतात. माणूस मोठा कशाने होतो? अभ्यास करण्याने, ज्ञानाने मोठा होतो. म्हणून तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे, समजलं का? आता तुम्ही रोज अभ्यास करावा. तुम्हाला काय कमी लागेल, काय जास्ती लागेल, काय जे लागेल ते तुम्ही कोणाला सांगता? आईबाबांना सांगता का नाही? पण आईबाबा देऊ शकले नाहीत मग तुम्ही कोणाला सांगणार? टीचरना सांगणार. मग टीचर तुमच्यासाठी काही ना काही जमा करून आणून देतात का नाही? देतात ना. मग तसं टीचरने आम्ही टीचरना कॉन्टॅक्ट केला, टीचरना आम्हाला कॉन्टॅक्ट केला. मग आम्ही पण इथं आलो. आता तुमच्यासाठी आम्ही बघा किती छान छान स्कूल बॅग आणल्या आहेत. त्याच्यामध्ये नोटबुक पण आहेत.
रुकेश रेखा सिंगल लाईन. एक सिंगल लाईन करा. हां जा चला. तिथे उभी राहा. करीना. चला चला चालत राहू द्या. चलो. जा. हां हां जा. साहिल. गुड. हे घे. जा तिकडे. हर्षाली. चला आता तुमच्या जागेवर बसा. आता दुसरी आता दुसरी चला. आवडली बॅग. अरे कशी वा. आहे? हां त्यांना दप्तर खूप आवडून राहिलं. इथे उभी राहा. थांब ना. माईक येतो.